जातीच्या पलीकडचा विषय, अजूनही ओबीसी नेते गप्प का? आज आपण या व्हिडिओमध्ये ही सगळी चर्चा करणार आहोत. पण सर्वात पहिल्यांदा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून आपला आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल. कारण आपण आवाज तिथे उठवतो जिथे सामान्य जनतेला आपली गरज असते. त्यामुळे ना लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. गोरगरीब धनगर समाज जो आज मुंबई येथे आलेला आहे ना, गोटे खेळायला नाही आला, क्रिकेट खेळायला नाही आला, मुंबई येथे धनगर समाज आलाय. आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. गोरगरीब धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण भेटावं यासाठी 10 दिवस झाले दीपक भाऊ बोराडे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदानावरती धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. मागणी काय आहे? आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, आमच्या हक्काचं आहे, जे आमच्या ताटातला आहे तो हक्क आमचा आम्हाला मिळावा, अशी मागणी घेऊन गोरगरीब धनगर समाज दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करतोय. दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं, हे जे सरकार आहे ना देवेंद्र फडणवीस साहेबांचं, खूप निर्दयी सरकार आहे. म्हणजे हे सरकार गरिबांचं हायच नाही, गरिबांचं यांना काहीच घेणं देणं नाहीये. आपलं सरकार कुठे व्यस्त आहे? त्या भोंदूबाबाकडे. त्यांनी किती महिलांवर अत्याचार केले, कोण कोण आहे, किती महिलांना त्यांनी आपलं अमृत पाजलंय. तो भोंदूबाबा नेमकं त्याच्या डोक्यावर आता कुणाचा हात आहे? मग नेमकं पुढं काय केलं पाहिजे? तपास योग्यरित्या झाला नाही पाहिजे यासाठी काय करावं लागेल? या सगळ्या गोष्टी मध्ये आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार व्यस्त आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, या गोरगरीब धनगर समाजाकडे लक्ष कोण देणार? कारण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना तर टाइमच नाहीये, इकडे ते व्यस्त आहेत. मग या धनगरांकडे लक्ष कोण देणार? ओबीसी नेते अजूनही गप्प का आहे? दीपक भाऊ बोराडे यांनी आज सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो, जे आंदोलन सुरू आहे, अमरण उपोषण सुरू आहे दीपक भाऊ बोराडे यांचं, 10 दिवस झाले, 11वा दिवस सुरू होतोय. अन्न नाही, पाणी नाही, अमरण उपोषण करणं सोपं नसतं. रक्त जळतं, पोटातले आतडे तुटतात, एवढं सोपं नाहीये अमरण उपोषण करणं. आपण जर एक दिवस जेवलो नाही ना, रात्री झोप लागत नाही, पोटात कावळे ओरडतात, आणि कोणत्याही हालतीत आपलं जेवण पाहिजे म्हणजे पाहिजेच. एकही दिवस आपण बिना जेवणाचं राहू शकत नाही. तो माणूस निस्वार्थपणे, कोणत्या डोक्यात स्वार्थ नाहीये, निस्वार्थपणे आझाद मैदानावरती अमरण उपोषण करतोय. फक्त हेतू एकच आहे, जो माझा गोरगरीब समाज आहे त्यांना आरक्षण भेटावं, जो त्यांचा हक्क आहे, त्यांचा हक्क त्यांना मला मिळवून द्यायचा आहे. ही मागणी घेऊन दीपक भाऊ बोराडे यांनी सरकारकडे अशी मागणी नाही केली की 10 कोटी माझ्या अकाउंटवर टाका तेव्हाच मी इथून उठन. मागणी नाहीये, त्या मागणीमध्ये कुठेही स्वार्थ नाहीये. मागणी संविधानिक आहे, जी कायद्याच्या चौकटीत बसते ती आहे. म्हणूनच जर ती मागणी कायद्याच्या चौकटीत बसत नसती, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या धनगर समाजाला आश्वासन दिलं असतं का? कुठंतरी ती मागणी, धनगर समाजाची आरक्षणाची मागणी, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, ही मागणी कायद्याच्या चौकटीत बसत असेल तेव्हाच तर या देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला आश्वासन दिलंय. मग अजूनही 10 दिवस झाले दीपक भाऊ बोराडे उपोषण सुरू आहे. आज आहे ना, आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील जे मराठा समाजाचं नेतृत्व करतात, फक्त मराठा समाजाचंच मी म्हणणार नाही, कारण ज्या ज्या जात धर्म ते बघतच नाहीत, जात समोरची कोणतीही असो, जर गोरगरीब माणूस जर माझ्याकडे न्यायासाठी येत असेल ना, तर त्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. आणि आज जरांगे पाटलांनी मुंबई येथे आझाद मैदानावरती जाऊन दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सगळा मराठा समाज धनगर समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ठामपणे उभा आहे. जर धनगर समाजाने नुसती हात जरी दिले ना, मराठा समाज धावत जाईल, त्यांच्या पाठीशी उभा राहील. अन्न असो, काहीही असो,
त्यांची प्रत्येक मागणी ही मराठा समाज ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना जे काही लागेल ना ते सगळं देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जरांगे पाटलांनी आज एक मोठी ताकद दिली. आणि आज जर काही लोकांना असं वाटत असेल ना जरांगे पाटलांनी तिथं जाऊन नेमकं केलं काय आणि काय होणार आहे, ऐका, या सरकारला झुकवण्याची ताकद संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलामध्ये आहे. जे मराठा समाजाला 40-50 वर्षापासून भेटलं नाही ना ते या 36 किलोच्या पठ्ठ्याने 2च वर्षात देऊन दाखवलंय. त्यामुळं असा विचार करू नका की जरांगे पाटील तिथं गेल्याच्या नंतर नेमकं आता काय होणार आहे. जरांगे पाटील ती हस्ती आहे जी भल्या भल्यांना झुकवते. त्यामुळं आता इफेक्ट खूप मोठा पडणार आहे. आणि छाती ठोकपणे ठामपणे मराठा समाज धनगर समाजाच्या पाठीशी उभा आहे. धनगर समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. त्यांच्या ताटातलं अन्न त्यांना 100% मिळालंच पाहिजे. जे संविधानात आहे, जे कायद्याच्या चौकटीत आहे, असं जर त्यांचं आरक्षण आहे द्यायला काही प्रॉब्लेमच नाही ना. त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आणि मग या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना आश्वासन काय दिलं होतं हा एक महत्वाचा प्रश्न आहे ना. पण मला आज देवेंद्र फडणवीस साहेबांना नाही, त्यांचं तर सोडाच, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांना टाइम नाही या गरिबांकडे लक्ष द्यायला. पण मला मोठा प्रश्न पडलाय, अजूनही ओबीसी नेते गप्प का? जे लोक म्हणतात ना आम्ही ओबीसीचं नेतृत्व करतो, आम्ही गोरगरीब झोपला भटका मुक्त जेवढे समाज आहेत ना त्यांचं नेतृत्व आम्ही करतो. ओबीसी प्रवर्गामध्ये मग धनगर समाज येत नाहीये का? धनगर समाज ओबीसी प्रवर्गातच येतो. आणि आज तो समाज त्यांच्या ताटातलं त्यांना मिळण्यासाठी आंदोलन करतोय. मग आज एकही ओबीसी नेता त्यांच्या पाठीशी ठामपणे का उभा राहत नाही? महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. आज दीपक भाऊ बोराडे यांनी मनोज दादा गेल्याच्या नंतर त्यांनी आज धनगर समाजाला एक आश्वासन केलं, डायरेक्ट म्हणजे पूर्ण जाहीर सांगितलं. कारण पहिल्यांदा जेव्हा जालन्यामध्ये 16 दिवस उपोषण दीपक भाऊ बोराडे यांनी केलं होतं ना तेव्हा ही मागणी हीच. स्वार्थ डोक्यात काहीच नाही, मला गरिबांच्या डोक्यावरचं लोणी खायचंय असं नाही. फक्त हक्क एकच, फक्त हट्ट एकच, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणे. त्यामुळे जालन्यामध्ये 16 दिवस दीपक भाऊ बोराडे यांनी आंदोलन केलं होतं. आणि आज त्यांनी जाहीर सांगितलं धनगर समाजाला आपलं कोण आहे आणि परक कोण आहे ही ओळखण्याची आता नक्कीच समाजाला गरज आहे. आणि धनगर समाजाने ते ओळखलंही पाहिजे. किती दिवस चुत्या बनून राहणार आहात की फक्त आडण्याचं सोंग घेऊ नका, झोपा काढू नका. आज तुमच्या लेकरांचा प्रश्न आहे, तुमच्या कित्येक पिढ्यांचा प्रश्न आहे हा. एकदा जर आरक्षण भेटलं ना, 1% हुकलेल्या लेकराचं जर तोंड बघितलं असेल ना मग तुम्हाला नक्कीच या आरक्षणाची व्हॅल्यू असेल. आरक्षण जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. कारण त्या लेकराला माहिती असतं 1% जर हुकलं ना सगळं आयुष्य हुकतं. म्हणून 1% सुद्धा खूप महत्वाचा असतो. आणि म्हणूनच धनगर समाजाला आरक्षण पाहिजे. मागणी तीच, तेव्हाही तीच होती. तेव्हा सुद्धा आजच दीपक भाऊ बोराडे यांनी सांगितलं एकाही ओबीसी नेत्याचा मला फोन सुद्धा आला नाही, कुणीच पाठिंबा दिला नाही, तेव्हाही दिला नाही. मग नेमकं हे जे ओबीसी नेते म्हणून समाजामध्ये वावरतात यांना काय मग फक्त धनगर समाजाचे मतदानच पाहिजे असतं का? मग फक्त धनगर समाजाच्या टाळूवरचं लोणीच खायचं असतं का? महाराष्ट्र प्रश्न विचारतो आज या ओबीसी नेत्यांना. का पाठिंबा देत नाही अजूनही? 10 दिवस झाले तेव्हा तर नाहीच दिला. एका सुद्धा नेत्याचा फोन सुद्धा नाही आला दीपक भाऊ बोराडे यांना. अरे तो माणूस काय मला 10-15 कोटी पाहिजेत म्हणून बसलाय का? गरिबांसाठी लढता म्हणता ना तुम्ही. गरिबांसाठी जर तुम्ही खरे लढत असाल, तुम्ही म्हणता ना आम्ही ओबीसी 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 प्रवर्गातीलच एक समाज, एक घटक आज हक्कासाठी लढतोय, मग तुम्ही त्यांनाच पाठिंबा देत नाहीये. आणि मी पहिलंच सांगितलं होतं जाती पलीकडचा विषय हा कुणी अंगावर घेऊ नका. कोणत्या नेत्याचं नाव नाही घेतलं, पण जेवढे असतील जे म्हणतात ना आम्ही ओबीसीचे नेते, एकदा ना एकदा आज धनगर समाजावरती आले, जेव्हा तुमच्यावर येईल ना तेव्हाही असंच होईल. त्यामुळे जात 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 प्रत्येक वेळेस करू नका. जिथे जिथे गरिबावरती अन्याय होईल ना ठामपणे एक महाराष्ट्रीयन म्हणून उभा राहा त्या लोकांच्या पाठीशी. अजूनही वेळ गेलेली नाही, सुधरा. नेत्याला बाप मानू नका. नेते कुणाचेच नसतात. जे लोक ओबीसी 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 करतात, ओबीसींच्या
डोक्यावरचं लोणी खायचा प्रयत्न करतात. आज ते लोक धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा का देत नाहीत? हे सगळ्याच जाती धर्मातील लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. राजकारणी कुणाचेच नसतात, हे सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि आज दीपक भाऊ बोराडे यांनी धनगर समाजाला सांगितलंय, तेव्हाही कोणत्याच ओबीसी नेत्यांचा फोन नाही आला. आणि आज 10 दिवस झाले इथं सुद्धा एकही नेता आला नाही, एकाही नेत्याचा फोन सुद्धा आला नाही. मग नेमके ओबीसी नेते आहेत कसे? मग ह्यांना काय आपलं फक्त मतदानच पाहिजे का? आपल्या डोक्यावरचं लोणीच खायचं असतं का? आपल्या जीवावरती यांना फक्त राजकारणच करायचं असतं का? कारण जेव्हा सभा काही घ्यायचं असेल ना कार्यक्रम वगैरे, ओबीसींनो एकत्र या, ओबीसींनो एकत्र या. जेव्हा गरिबांना गरज लागते तेव्हा एकही नेता ठामपणे उभा राहत नाही. किती मोठं दुर्दैव आहे. आणि सामान्य जनतेने हा विषय जातीपातीचा नाहीये, कोणत्या धर्माचा नाहीये. हा व्हिडिओ आहे गरीब लोकांचा, ज्यांना न्यायाची गरज असते. हे राजकारणी कुणाचेच नसतात. यांना फक्त स्वतःचं पोटच भरायचं असतं. स्वतःचे घर भरले म्हणजे महाराष्ट्राचं तिकडे काहीही हो, काही घेणं देणं नाही. आणि मी सगळेच राजकारणी म्हणतोय. सामान्य जनतेने हे कळून घेतलं पाहिजे. आज दीपक भाऊ बोराडे यांनी धनगर समाजाला आश्वासन केलंय. आता इथून पुढे ना कोण आपले आणि कोण परके हे ओळखा. आणि दुर्दैव वाटतं यार, ओबीसीचे नेते 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 म्हणतात आणि गरिबांच्या पाठीशी ठामपणे उभा सुद्धा राहत नाही. आज दीपक भाऊ बोराडे यांनी जरांगे पाटलाचं कौतुक केलं. कारण त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस जालन्यामध्ये उपोषणाला बसले होते ना, जरांगे पाटलांनी कायमच धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. जे लोक म्हणतात ना ओबीसीचे मनोज जरांगे पाटील दुश्मन आहेत, आपला दुश्मन आहे जरांगे पाटील, असं केलं तसं केलं फलानं बिस्तानं, त्या लोकांनी आता तरी डोळे उघडा आणि बघा त्या स्टेजवर कोण जाऊन बसलंय. गोरगरिबांचा कैवारी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील त्या स्टेजवर आहे. आज काय मराठ्यांचा प्रश्न नाहीये, आज काय मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाहीये. आज प्रश्न आहे ओबीसी प्रवर्गातील जो धनगर समाज आता सध्या ओबीसीत आहे ना, त्या गोरगरिबांचा प्रश्न मिटवण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या स्टेजवर गोरगरिबांचा कैवारी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटीलच आहे. त्यामुळे ना आता धनगर समाजाने ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. किती दिवस येडे म्हणजे तुम्हाला फक्त झोपाच काढायच्यात का? थोडाफार विचार करा ना. नेमकं आपल्या पाठीशी, आपल्या लेकरांच्या भविष्याचा जेव्हा प्रश्न येतो, आपल्या पाठीशी कोण उभा राहतं? नेमकं तुम्ही कधी विचार करणार आहात का? तुम्हाला फक्त नेत्याने हात दिली, काहीच विचार न करता चालले झेंडे घेऊन, एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व. सुधरा रे कधीतरी ना कधीतरी. नेत्याला बाप न मानता आपल्या बापाला बाप म्हणून बघा ना. कधीतरी बघा, स्वतःचा कधीतरी विचार करा, स्वतःच्या लेकरांचा विचार करा, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. अजून किती दिवस फक्त नेत्याच्या मागं झेंडे घेऊनच पळायचे? किती दिवस? आपल्याच आईबापाला आईबाप माना आणि जे सत्य आहे ना, सत्याच्या बाजूने ठामपणे उभा राहा. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे, त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या ताटातलं मिळालं पाहिजे. आणि जे संविधानिक आहे, जे कायद्याच्या चौकटीत बसते तेच मिळालं पाहिजे. सरळ आणि साध आहे. बाकी अजूनही ओबीसी नेते गप्प काय? मला तरी पडलेला प्रश्न आहे. आणि मी जर अभ्यास केला ना, मी काय एवढा मोठा नाही, पण जर मी अभ्यास केला, मला त्याचं उत्तर असं भेटतं, हे जे राजकीय पुढारी आहेत ना, यांना कुणाचंही काहीही घेणं देणं नाहीये. यांना फक्त आणि फक्त गोरगरिबांचा फायदा उचलायचा असतो आणि गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खायचं असतं. हे कुणाचेच नाहीये. या प्रश्नाचं उत्तर ओबीसी नेते गप्प का, या प्रश्नाचं उत्तर असं मला मिळतं माझ्या बुद्धीनुसार. तुम्हाला काय मिळतंय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि एक नक्कीच सांगाल, माझा राजा हो, धनगर समाजातील कित्येक तुमचे मित्रही असतील, आज वेळ त्यांच्यावर आहे. वेळ प्रत्येकाची येते, वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आज आपल्या मित्राला, आपल्या भावाला आणि जो आपला गोरगरीब धनगर समाज आहे ना, त्यांची बारी आहे. तर आपलं कर्तव्य बनतं एक त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणं. आपल्याला पैसे नाही द्यायचे, जे काही आपल्याला मदत करता येईल ना, ती मदत करा. फक्त त्यांच्या पाठीशी, त्यांच्या आरक्षणाच्या लढाईत एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि एक माणुसकी म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहा. एवढंच सांगेन. हीच तर खरी माणुसकी आहे. आणि आता माणुसकी दाखवण्याची गरज आहे. आणि आता बघू येणाऱ्या काळामध्ये ओबीसी 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 करून
जे स्वतःला नेते म्हणतात आणि समाजामध्ये वावरतात ना, त्यांना जाग येते की नाही? धनगर समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतात की नाही? आणि धनगर समाजातील लोकांना एवढं सांगेल, तुमच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुमच्या लेकरांच्या भविष्याचा जो काही प्रश्न असेल ना, ते म्हणजे आरक्षण. या लढाईमध्ये तुमच्या पाठीशी आणि तुमच्या खांद्याला खांदा देऊन कोण कोण उभा राहत आहे ना, जरा डोळे नीट फाकून बघा. उगाच प्रत्येक वेळेस झेंडे घेऊन नुसते नेत्याच्या मागे पळू नका. आता बघा तुमची वेळ आहे आणि इथून खूप सारं शिकण्यासारखं आहे तुम्हाला. तुमच्या पाठीशी कोण उभा राहत आहे ना, बघण्यासारखं हे. आता बघू येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते नेते उभा राहत आहेत ते. बाकी मला फक्त एवढंच सांगायचं होतं, कारण गरिबांचा प्रश्न होता आणि मला बोलणं गरजेचं होतं. कारण आपण जिथे अन्याय होतो तिथे ठामपणे उभा राहतो, न घाबरता. त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा हक्काने सांगाल द रिअल थॉट. जर व्हिडिओ आवडला असेल ना, आपल्या या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हक्काने सांगाल, तुमचं एक सबस्क्राईब मला मनामध्ये अशी उत्सुकता निर्माण होते तुमच्यासाठी. व्हिडिओ 100% बनवलेच पाहिजे. आपण फक्त आपल्या लोकांसाठी लढतो. सबस्क्राईब नक्की करा. बाकी थांबतो, रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मल्हार.